हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एस वीक. स्वागत आहे तुमचं परत एकदा. तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे बिकॉज आज 28 एप्रिल 2020 आज कोई गेला, म्हणजेच माझ्या बाईकला 3 वर्ष कंप्लीट झाली. सो हॅपी बर्थडे क्विकी. राईड स्टार्ट करूया आणि राईड करता करता बोलूया. I don't really know what comes next. I'm just doing my best, even though I'm so stressed out. Everything just feels like a test that I fail, so depressed when I can't seem to get out. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Your lies, I'll do what I want. I'm inspired by thirst, I'm inspired by worth. I desire your worst, so you can just hide while I work. I ain't tired, you first. I'll write a second, third verse about the lies you go disperse. You never did shit, I know it hurts. But something deep inside won't let me quit. I swear that I'm inspired by all this shit. Tell me that I can't and I won't. That's what guides me the most. Your lies, I'll do what I want. तिथे मी जेवायला बसीन माझ्या फेवरेट हॉटेलमध्ये. चला. अँड हिअर वी आर इन माणगाव, माझा फेवरेट हॉटेलजवळ. उतरताच एका माणसाने मला विचारलं की बाईकबद्दल, बाईकचा मॉडेल नवीन आहे का वगैरे. आणि आपण काय आपल्या बाईकबद्दल विचारलं की आपण खूपच असं 7व्या आसमानवर असतो. तर हॉटेल मी दाखवतो तुम्हाला, कुठल्या हॉटेलमध्ये मी नेहमीच जेवायला जातो वगैरे. मामाच्या गावी जाताना मोस्टली आम्ही सगळे थांबतो इथे. आवरूया आणि आत जाऊया. तर हाच तो हॉटेल बाळाराम, जिथे आम्ही फॅमिलीसोबत जेवायला येतो. आत जाऊया आणि आपली फेवरेट जागा, नेहमीची जागा पकडूया. हा माणूस मला इतका घुरून बघत होता की बस, कारण मी खाता खाता रेकॉर्ड करत होतो ना, त्याला एकदम वेगळं वाटत असेल तेव्हा. एनिवे, आता मेन्यूची पारी. मेन्यू तर मी मागवला, पण एवढा वेळ जेव्हा मी मेन्यू बघत 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 टाईम वेस्ट केला, येऊन जाऊन मला माहिती आहे मी काय मागवणार आहे आणि काय खाणार आहे. तिथलं स्पेशल माझं नेहमीचंच बोललं ते तुम्हाला दिसेल. फायनली आपली डिश आलेली आहे आणि खायला सुरू करूया. इथून जरा फास्ट फॉरवर्ड करतो. तुम्ही तरी काय करेल मला खाताना बघून. चला, पोट तर भरला. आता इथून पुढचा प्रवास करायचा आहे. बिल सगळं पे करून मी बाहेर निघतोय. बाईकजवळ जाऊया, सामान बिमान पॅक करूया, परत लोड करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. बाहेर येऊन मला एक सीन शूट करायचा होता, पण समोरची माणसं अशी बघत होती की तिथल्या तिथे नर्वस. एनिवे, भेटूया कशेडीत.
बट वेट 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 कोकणात जातो आहे ते पण महाडवरून, आणि मामाच्या गावाचा उल्लेख होणार नाही असं होणारच नाही. जस्ट बिकॉज ते क्लिप सगळे डिलीट झाले म्हणून हा प्रॉब्लेम. चला कशेडीमध्ये भेटूया. कशेडीमध्ये एंटर करताच मी ब्रेक घेतला. खरं सांगतो फाटत होती तेव्हा. आय मीन एवढ्या मोठमोठ्या गाड्या बघून फाटत होती, आणि आधीच तो दरारा कशेडीचा असा आहे तसा आहे घाट. बट केला बघ कसा तसं तरी केला. मी तर एन्जॉय केला घाट त्यावेळीसुद्धा, आणि नंतर गेलेलो तेव्हा कोकण राईड करताना तेव्हासुद्धा एन्जॉय केला. तुम्ही दोन्ही बघा, एन्जॉय करा. 2 वर्ष अगोदरचा कोकण आणि त्यानंतरचा कोकण. कमिंग टू द एंड ऑफ दिस राईड पार्ट. हे तर संपलं. आता नेक्स्ट डेला मी गेलो होतो बघा मार्लेश्वरला. मार्लेश्वरला त्यावेळी मी फर्स्ट टाईम गेलेलो, आणि तिथलं ओव्हरऑल वातावरणच खूप छान आहे. नेचर अँड ऑल सगळंच. असं म्हणतात की इथला धबधबा कधीच आटत नाही. बट का माहिती त्यावेळी पाणीच नव्हतं ऑलमोस्ट. म्हणजे इवन थोडंसं असेल, जास्त नसणार, एवढं कमी पाणी होतं. तरी लोक जात होती पुढे. देवाचं दर्शन तर मी घेतलं बाबा, बट तुम्हाला देऊ शकत नाही. ॲज वी ऑल नो दॅट नो कॅमेराज आर अलाउड. एक वेगळीच हिस्ट्री आहे इथली. नक्कीच एक दिवशी कवर करीन मी. एक डेडिकेटेड व्हिडिओमध्ये सगळं काय सांगेन, सगळं काय तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन. तिथलं नेचर दाखवीन, धबधबा दाखवीन. पावसात ट्राय करीन मी जायला. बघूया कसा काय चान्स भेटतो ते. इथूनच खाली जायला वगैरे जागा आहे धबधब्याला जायला, पण पावसात जरा सांभाळूनच जावा, बिकॉज रिस्की आहे, डेंजरस आहे. आणि आपले माकड जनावर, माकडांपासून पण सांभाळून राहा इथे. ते हमखास तुमची बॅग, कॅप जे काय असेल तुमच्या हातात ते घेऊन जाऊ शकतात. पावसात हे सगळं फुल भरलेलं असतं, आणि स्पेशली हा स्पॉट हा डेंजरस आहे. इथे पावसात जाणं टाळाच, जाऊच नका. तुम्हाला जाऊन देणार पण नसतं मोस्टली. सो बी सेफ. ही प्रणाली सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असा लिहिला. हिच्याच घरी मी स्टे केलं होतं त्यावेळेला, आणि हिचं घर जवळच आहे. तर नक्कीच मार्लेश्वर कवर करीन मी एकदा. हा ब्रिज मला खूप आवडला. म्हणजे तो बनवलाच असा आहे ना, एकदम डेंजरस पण वाटतं आणि थ्रिलिंग पण, एक अशी वेगळंच फील येतं ते. आणि हाच ब्रिज आहे तो खाली धबधब्यापर्यंत जातो. आम्ही गेलो नाही बिकॉज पाणीच नव्हतं, तर जाऊन काय पॉईंटच नव्हता. सो आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो आणि रिटर्न आलो. इथून पुढे तर काय नाही, जे काय असेल ते मी डेडिकेटेड व्हिडिओमध्ये कवर करून तुम्हाला नक्कीच दाखवीन एक दिवशी. तो दिवस लवकर येईल असं विश करूया आपण, बिकॉज लॉकडाऊनमध्ये खूप पकलं आहे आता नेक्स्ट डे जो एन्जॉय करतो आहे तो बघा. त्यात तुम्हाला अजून अतरंगी दिसतील 4 स्पेशली. कोकणात बघण्यासारखं काय आहे तर हे आहे, बीचेस, झाडं, लांब लांबपर्यंत दिसणारा समुद्र. अजून काय हवं आहे. ॲक्च्युली आम्ही जात होतो गणपतीपुळेला,
अजून पण फ्रेंड्स आहेत सोबत आणि आम्ही बाईकवर आहोत, तर एक एक करून सगळे दिसतीलच. ही आहे पूजा, सगळ्यात बडबडी आणि मस्तीखोर. हा तिचा भाऊ शुभम, दिसतोय ना डॉन, बट हाय खूप चांगला. आता आम्ही आहोत आरेवारीमध्ये, म्हणजे मेन गावात. येताना परत इथेच थांबायचं, बिकॉज आहे काही गोष्ट जी दाखवायची आहे तुम्हाला. कोकणात येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नाही तर कसं चालेल, तेच घ्यायला चाललो आहे. तुम्ही पण घ्या कधीतरी येऊन. हे कोकणातले नजारे, 2 डोंगरांच्या मधून रस्ता काढलेला. ॲक्च्युली एक डोंगर आहे, त्यातनं रस्ता काढला आहे तो, बट मस्त आहे. बाप्पाचं दर्शन वगैरे झालं इथे. नंतर आलो बीचवर, फोटोज वगैरे काढले. ते तर बनत आहे बॉस. गणपतीपुळेला आलो, फोटोज नाही काढले असं होणार नाही. आणि अजून काय, समुद्र बघितला, एन्जॉय केला इनफॅक्ट. आणि तो आपला गणपती बाप्पाचं मंदिर, इथूनच दर्शन घ्या. कॅमेराज आर नॉट अलाउड इनसाइड. आता आम्ही जातो आहे जय विनायक गणपती मंदिरला. जयगडच्या आधी आहे. मी पण फर्स्ट टाईम गेलो होतो, मला माहीत नव्हतं हे, पण मस्त मंदिर आहे. आय सजेस्ट की तुम्ही जर रत्नागिरीत गेलात, गणपतीपुळेला गेलात, तर नक्कीच हे विजिट करा. कारण इतकं सुंदर मंदिर मी आजपर्यंत बघितलं नव्हतं. गार्डन पण आहे, हेलिपॅड आहे, आणि मंदिरचं स्ट्रक्चर इतकं छान आहे ना, डॅम गुड. पार्किंग वगैरेसाठी स्पेस पण आहे, खूप म्हणजे खूप स्पेस आहे. आणि आतून मंदिर दाखवतो, बिकॉज इथे कोण बघायला नव्हतं, तर आम्ही शूट करून घेतलं. मोस्टली कोणच नव्हतं इथे, सगळे आमचेच फ्रेंड्स वगैरे होते. आणि हा मंदिराचा स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे. तुम्ही स्वतः तिकडे जाऊन बघा. माझ्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघून एवढी मजा येणार नाही. स्वतः तिकडे विटनेस करा ती प्लेस. आणि हे उरलेले शेवटचे 2 अतरंगी, अलिशा आणि सिद्धेश. अलिशा द टिकटॉकर क्वीन आणि मोस्ट ड्रामेबाज, आणि सिद्ध्या जो रत्नागिरीत पाय टाकल्या पहिले भेटायला येतो सगळ्यात. बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन ह्यांची नाटकी चालूच होती कारमध्ये. आणि आम्ही जात होतो ॲक्च्युली आरेवारीला. तिकडे जाऊन मस्तपैकी समुद्र आणि सनसेट बघितला, खेळलो थोडा, एन्जॉय केला. आणि पोट खाली होतं, ते तर भरायला पाहिजेच, ते भरलं. पण ते कुठे बसून भरलं ते बघा आता. हा आहे तो बॅम्बूचा हट. इतका छान मस्त बनवला आहे ना, जागा एकदम खूप सुंदर आहे. आणि हा सनसेट. अजून काय हवं आहे रत्नागिरीत येऊन, कोकणात येऊन अजून काय हवं आहे. एन्जॉय. The world trip was awesome for me.
मी एवढं एक्सपेक्ट केलंच नव्हतं त्यावेळी. बट एवढं नक्कीच सांगतो, सुट्टीसाठी कोकणात येऊन कधीच डिसअपॉइंट होणार नाही कोणीच. मी तर माझा एक्सपिरियन्स आणि मी काय एन्जॉय केलं ते तर तुम्हाला दाखवलंच. मग तुम्ही पण या कधीतरी सुट्टीमध्ये एन्जॉय करायला कोकणात, कारण एवढं कोकण आपलंच असा.